प्रस्तावना. प्रत्येक मर्यादित क्षेत्राला निश्चित क्षेत्रफळ असते. जसे आयताकृती क्षेत्र, त्रिकोणाकृती क्षेत्र, वर्तुळाकृती क्षेत्र इत्यादी. तुम्ही यापूर्वीच शिकला आहात. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. पुढील उदाहरणांच्या सहाय्याने आपण त्यांची उजळणी करू. उदाहरण 1. एका आयताची लांबी व रुंदी 5.2 सेमी आणि 2.5 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. उत्तर: आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 5.2 गुणिले 2.5 बरोबर 13 चौरस सेमी. उदाहरण 2. 3.5 मीटर लांबी आणि 1.2 मीटर रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ काढा. उत्तर: आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 3.5 गुणिले 1.2 बरोबर 4.2 चौरस मीटर. उदाहरण 3. एका चौरसाची बाजू 2.8 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. उत्तर: चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग बरोबर कंसात 2.8 कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर 7.84 चौरस सेमी. उदाहरण 4. 13.5 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर: चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर कंसात 13.5 कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर 13.5 गुणिले 13.5 बरोबर 182.25 चौरस मीटर. समांतर भुज चौकोनाच्या क्षेत्र